श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय, श्री चक्रपाणी प्रभु महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे श्री गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त, माझे दयाळू मयाळू, माझे माय बाप सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त, आता आपण ऐकून राहिलो स्वामींनी अवतार कशासाठी धारण केला आणि ते आता आपण ऐकून राहिलो। आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 12व्या शतकात अधर्माने उठाव केला होता। महादाश्रम हेमाद्री पंडिताच्या चतुर्विध चिंतामणी या ग्रंथामुळे समाजाची जाती भेदामध्ये शकले झाली होती। स्त्री पुरुषांना श्री शुद्धांना धर्माचे अधिकार नाकारले, त्यांच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार होऊ लागले। शूद्राने अभ्यास केला तर जीभ कापत होते। पहा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कशासाठी अवतार धारण केला। ज्या असं सामान्य लोकांनी जर शास्त्राचा अभ्यास केला तर त्यांची जीभ कापत होते, कारण अभ्यासाला फक्त ब्राह्मणच राहत होते आणि इतर लोकांनी केला तर त्यांची जीभ कापत होते। त्या ज्या डोळ्याने पाहिले अक्षरे ते डोळे काढले जात, आणि ज्या डोळ्यांनी म्हणजे आपल्यासारख्या सामान्य लोकांनी जर पाहिलं तर त्यांचे डोळे काढून टाकत। चालताना थुकताना जमीन अपवित्र होते म्हणून गळ्यात गाडगे व कमरेला झाडू बांधावा लागे। 3 वर्णाला गुलाम बनवले होते। अत्यंत दुःखी जण माणसात सुख देण्यास जीवाला देव अवतार घेतो। भगवंत कशासाठी अवतार धारण करतात। भगवंत आपल्या जीवांना आनंद देण्यासाठी स्वामी अवतार धारण करतात। आणि आपण असे वेडेपिशे आहोत की आपण संसारात एवढे रममाण झालो की आपण स्वामींना भुलून गेलो। आपण स्वामींना सांगून आलो की देवा आम्हाला मनुष्य देह द्या, आम्ही मनुष्य देहाचं सार्थक करू, आम्ही मनुष्य देह दिल्यानंतर आम्ही तुमची भक्ती करू। आणि स्वामींना आपण मनुष्य देहात आल्यानंतर आपण भुलून गेलो आणि त्या भुलल्यामुळे आपण पापाचे कर्म भोगून राहिलो। जीवाला देव अवतार घेतात। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गुजरात प्रांती भडोच नगरीत भाद्रपद शुद्ध द्वितीयेला हरिपाळाचे पूर उठून अवतार धारण केला। वडील विशालदेव, माता मालनी कमळाईसा राणीचे अलंकार मागितले, दिले नाहीत। तेवढेच निमित्त करून रामयात्रेची वारी करण्याचे मीस घेऊन देव महाराष्ट्रात आले। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण केला कशासाठी की जीवांचा उद्धार करण्यासाठी। स्वामी राजवाडा सोडून स्वामी जीवांचा उद्धार करण्यासाठी रामयात्रेचा नियम करून स्वामी कमळाईसाने दागिने दिले आणि त्या निमित्ताने स्वामी अवतार हे आपल्या जीवांचा उद्धार करण्यासाठी रामाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने स्वामींनी आपल्या महालाचा त्याग केला। विशालदेव, माता मालनी कमळाईसा राणीचे अलंकार मागितले, दिले नाहीत। तेवढेच निमित्त करून रामयात्रेची वारी करण्याचे मीस घेऊन देव महाराष्ट्रात आले। देऊळवाडा येथे राजवस्त्राचा त्याग केला। स्वामींनी जे वस्त्र राजांच्या घरी स्वामींनी पूर उठवला आणि तिथून निघाले तर राजाचे वस्त्र घातलेले होते स्वामींनी, तर ते राजवन हाटात आल्यानंतर स्वामींनी ते वस्त्र टाकून दिले। वस्त्राचा त्याग केला। रिद्धपूर येथे राजवन हाटात श्री गोविंद प्रभूंकडून ज्ञान शक्तीचा स्वीकार केला। शेंगूळ बुरडे फेकून श्री गोविंद प्रभूंनी मेला जाय चक्रा होय म्हणे। गोविंद प्रभूंजवळून त्यांनी ज्ञान शक्तीचा स्वीकार केला। गोविंद प्रभूंनी सांगितले की जाय म्हणे, तू चक्र्या होशील म्हणे। स्वामींनी श्री गोविंद प्रभूंनी श्री चक्रधर स्वामी यांना सांगितले हरिपाठ देवाला।
तेव्हापासून स्वामींचे नाव चक्रधर स्वामी असे झाले. मेला जाय चक्र्या होय म्हणे, श्री चक्रधर होय म्हणे. येथे श्री चक्रधर स्वामींनी हरिपाठ नाव जाऊन श्री चक्रधर हे श्री गुरूंकडून प्रसादिक नाव प्राप्त झाले. सालबडीला 12 वर्ष मौन राहिल्यानंतर स्वामी तिथून गोविंद प्रभू महाराजांजवळून सालबडीला गेले. सालबडीला गेल्यानंतर स्वामींनी 12 वर्ष मौन व्रत धारण केले. स्वामी कोणाशी बोलत नव्हते. 12 वर्ष स्वामी तसेच राहत होते. भूक लागली तर कोणाला खायला मागत नव्हते स्वामी. तहान लागली तर स्वतःच नदीकाठी जायचे. पाणी स्वामी स्वतःच्या तोंडानं प्यायचे, हातात घेऊन सुद्धा प्यायचे नाहीत स्वामी. एवढे स्वामींनी त्याग केला. श्री चक्रधर हे श्री गुरूंकडून प्रसादिक नाव प्राप्त झाले. सालबडीला 12 वर्षे मौन राहिल्यानंतर अनेक दुःखी अज्ञान जीवांना भेट देऊन सुखी केले. भिक्षेच्या निमित्ताने घरोघरी जाऊन समाज जागृत अधिकार घडविले. एकमेकींच्या महादेव भक्ताला तथा बाईसाला प्रेमदान दिले. महापंडितांना शिष्य बनवून मोक्षाचा मार्ग दाखविला. ब्राह्मण वर्गांकडूनच समाजात समानता नाती शांती नांदवली. खरे ब्रह्मविद्येचे ज्ञान देऊन ओवढ्या जाती धर्माचे निर्मूलन केले. श्री शिक्षणाचा पाया घातला. स्वामींनी श्रीचं शिक्षण सुरू केलं. तेव्हा स्त्री जातीला शिक्षण नव्हते. देवी देवतेची भक्ती निरर्थक भक्ती सोडून एका परमेश्वराची भक्ती करा, आत्मकल्याण होईल हे टणकावून सांगितले. जीव देवता प्रपंच परमेश्वर हे 4 पदार्थ मित्र आहेत याचे यथार्थ ज्ञान दिले. सत्य सामान्यता मानवता बंधुत्व अहिंसा या तत्वाचा संदेश जगाला दिला. एकनिष्ठ भक्तीचे मर्म दाखविले. भंडारेकर बाईसा आचार्य श्री नागदेव हे स्वामींचे एकनिष्ठ भक्त होत. शरण आलेल्यांना पुन्हा पुन्हा जन्म मरण नाही असे सर्व जीवांना अभय दिले. स्वामींनी सांगितलं की तुम्ही एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती करा, तुमच्या जीवांचा उद्धार होईल, तुम्हाला पुन्हा जन्म मरण मिळणार नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला ज्ञानाचा संदेश दिला. स्वामींनी आपल्याला मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, मुक्या प्राण्यांची हिंसा करू नका. स्वामींनी आपल्याला संदेश दिलेला आहे, ते संदेशाचे पालन करा. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.